नारी शक्ती वंदन अधिनियमाला लोकसभा आणि राज्यसभेत मंजुरी मिळाल्यानंतर खामगाव शहरात भाजप महिला आघाडीच्या वतीनं भव्य रॅली काढण्यात आली। नगराध्यक्षा अपर्णा फुंडकर यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या रॅलीत शेकडो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या विधेयकाचे स्वागत करण्यासाठी 15 एप्रिलला रॅलीचे आयोजन करण्यात आले। रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथील राजमाता जिजाऊंच्या पुतळ्याला अभिवादन करून अर्जुन जल मंदिर येथून करण्यात आली। महावीर चौक, मेन रोड, मोहन चौक, शहीद भगतसिंग चौक आणि एकबोटे चौक या प्रमुख मार्गांवरून रॅली मार्गस्थ होत भाजपा कार्यालय टावर चौक इथं समारोप करण्यात आली। या रॅलीत जिल्हाध्यक्ष सारिका डागा, शहराध्यक्ष भाग्यश्री मानकर, तालुकाध्यक्ष श्रद्धा धोरण, श्रद्धा जोशी यांच्यासह शेकडो महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या। शहरातील विविध ठिकाणी रॅलीचे स्वागत करण्यात आले असून या उपक्रमामुळे खामगावात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। वंदन हा जो अधिनियम बिल पास केलाय त्याद्वारे भारताची जनता 50% महिला जनता आहे त्यांना 33% आरक्षण आपल्याला मिळतं। आतापर्यंत ग्रामपंचायत, नगर परिषद त्याचप्रमाणे महानगरपालिकांमध्ये 33% आरक्षण हे महिलांसाठी होतंच। मात्र ह्यानंतर राज्यसभा आणि लोकसभेतही महिलांना 33% आरक्षण मिळणार आहे। हा नारी शक्तीचा निश्चितच सन्मान आहे आणि ह्याद्वारे प्रत्येक नारीला आपल्या देशाच्या मोठ्या मोठ्या निर्णयांमध्ये सहभाग, आपलं मत, तिचं मत मांडण्याचा तिचा सहभाग आता वाढणार आहे।